गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। इगतपुरी छतावरील पाण्यावरून वाद, चुलत भावाचा खून, 6 जणांवर गुन्हा दाखल। नमस्कार, मी मीनाक्षी, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। टिटोली गावात घराच्या छतावर पावसाच्या पाण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाने थेट हिंसक वळण घेतले आणि एका युवकाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। दिनेश उर्फ दामू मच्छिंद्र भटाटे वय 25 या युवकाचा चुलत भावासोबत झालेल्या वादातून खून झाला। छतावर साचलेले पाणी खाली गळत असल्याने ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे याने वाद सुरू केला आणि शिवीगाळ करत खुरापत काढली। त्यानंतर आरोपींनी लाकडी काठ्यांनी मारहाण केली। त्यात आरोपी रमेश ज्ञानेश्वर भटाटे याने वडिलांना दिलेल्या चाकूने दिनेशच्या छातीवर वार करून त्याचा खून केला। या प्रकरणी फिर्यादी प्रवीण मच्छिंद्र भटाटे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून 6 जणांविरुद्ध भादवी कलम 302, 323, 324, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीमध्ये ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे, रमेश ज्ञानेश्वर भटाटे, नितीन राजेंद्र भटाटे, दीपक राजेंद्र भटाटे, राजेंद्र बाबूराव भटाटे आणि महेश ज्ञानेश्वर भटाटे सर्व राहणार टिटोली यांचा समावेश आहे। इगतपुरी पोलीस ठाण्याचे पथक तपास करत असून आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत। ही घटना गावात तणाव निर्माण करणारी ठरली आहे।